सर इथे हात ठेवू का? म्हणजे ते लागलंय, थोडं दुखतंय. अरे हो हो हो, अगदीच ठेव. मी तुला मगाशीच म्हटलं होतं की कम्फर्टेबल हो. हे ऑफिस तुझंच आहे असं समज. हे तर मी समजतोच आहे सर. पण सर बाहेरची लोक ना खूप चांगली आहेत. म्हणजे त्यातल्या त्यात ते केंकरे, त्यांनी माझी विशेष काळजी घेतली सर. जुने एम्प्लॉई आहेत ते इकडेच. हा तर जरा वेंदळ आहेत फक्त. आता ते मी कसं बोलणार सर. सॉरी. पण सर खरंच सॉरी. कशाबद्दल? सर मी तुमचा मोबाईल वाचवू नाही शकलो. म्हणजे तुमचं माझ्यामुळे नुकसान झालं सर. नुकसान वगैरे काही झालं नाहीये. मोबाईल तर फुटलाय, नवीन घेईन मी. पण आपली ओळख नसताना तू माझ्यासाठी जे काही केलंयस त्यासाठी खरंच थँक्स. सर हे आवडलं मला. म्हणजे नुकसानाची पर्वा नाहीये तुम्हाला. नाहीतर तुमच्यासारखे इतर श्रीमंत लोक एवढंसं काही झालं की सगळं ऑफिस डोक्यावर घेतात. म्हणूनच तर मी बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. हे काय सर? अरे स्वतःच्या जीवावर खेळून तू माझ्यासाठी इतकं काय केलंस. आणि ते हाताला लागलंय त्याला सुद्धा मलमपट्टी कर. सर काय सर, ते तर माझं कर्तव्य होतं. म्हणजे माझी आई नेहमी म्हणते की कोणाला मदत करायची असेल ना तर फळाची अपेक्षा करू नये. म्हणजे मदत ना नेहमी निस्वार्थी असावी. आणि जर मदत निस्वार्थी असेल ना तर आपल्याला पुण्य नक्की मिळतं. ह्याचं काय सर, हे 2 दिवसात बरं होईल. तर डॉक्टरला कशाला पैसे द्यायचे नाही का? सर नाशिकचा आहे मी, नाशिकचा. एवढं तेवढं होत राहतं सर. काय म्हणालास? नाशिकचा आहे मी. काय सांगतोयस? अरे मी पण नाशिकचा आहे. नाशिकला कुठे? ते काळाराम मंदिर आहे ना. हा हा तिथे बाजूला. अगदी. अरे मी जवळच राहतो तिकडे. काय सर, म्हणजे आपण गाववाले झालो. वा मस्त. मला सांग तू इकडे कसा? इथे आलो होतो सर नोकरी शोधायचे स्वप्न घेऊन. बाप्पाच्या नाकावर टिचून सांगितलं होतं मुंबईला जाईन आणि पैसे कमवून येईन. कारण सर ऐकलं होतं की मुंबई ना कधी कोणाला उपाशी पोटी झोपू देत नाही. इथे सगळ्यांना कामं मिळतात. पण कसलं काय, 2 महिने झाले सर काम शोधत फिरतोय. आता तर खिशातले पैसे सुद्धा संपलेत. सर हा आज माझा मुंबईतला शेवटचा दिवस. उद्या मी जाणार होतो सकाळी नाशिकला. नाही, तू नाही जाऊ शकत उद्या नाशिकला. का? उद्या ट्रेनचा वगैरे संप आहे का? हे मला बोललं नाही कोणी. संप नाही. मग तू ऐकलं होतंस ते अगदी बरोबर होतं. ही मुंबई कधीच कोणाला उपाशी झोपू देत नाही. सगळ्यांना काम मिळतं. कसलं काय सर? मी 2 महिने झाले वडापाव खाऊन जगतोय सर. कदाचित म्हणूनच आज आपली भेट झाली असेल. म्हणजे उद्यापासून तू या कंपनीत काम करतोयस. मी नोकरी इथे? सर 1 मिनिट. सर 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 मी असंच तुमच्या पायाशी पडून राहीन सर. अरे मग काम कोण करणार? मीच करेन सर. तुला वाटत नाही असं झोपून काम करणं जरा अवघड जाईल? नाही सर, म्हणजे सर मी असं काम करेन की मी तुम्हाला कामातनं घालवूनच टाकेन. काय? म्हणजे तुमच्या डोक्यावरचं कामाचं टेन्शन घालून टाकेल असं म्हणायचं होतं सर मला. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुला पण
ऑल द बेस्ट आदित्य. हे काय आदित्यने घराबाहेर काढायच्या आधीच तू माझ्याकडे नाक घासत आलीस. इतक्या खालच्या पातळीवर येशील असं वाटलं नव्हतं का? नाही, मी असं काहीही करायला आले नाही. तू केलं असतंस ना तरी मी तुझी काहीही हेल्प केली नसती. तर मला तुझी काही मदत नको. ही आपली जी शेवटची भेट आहे ना, ती मी फक्त सेलिब्रेट करायला आले. सेलिब्रेट? आर यू सिरियस? खरं, येस, आय एम सिरियस. घे ना. काही मिक्स केलं नाहीये. हवं तर हा घे. गुड. मधुरा, तू अशी लोकांची सेवा करायला लागली असते हे चांगलं आहे. नाही तर तुला बाहेर कोण काम देणार नंतर, नाही का? हो, म्हणजे बरोबर आहे तुझं. आणि उत्तरा, मी तुझ्यासोबत जे काही वागलो ना त्याकरता खरंच सॉरी. आणि बाय द वे, आदित्य यायच्या आत मी निघेन इथून. निघ आणि पुन्हा या घराकडे ढुंकूनही बघू नको. आता हिम्मत तरी होणार आहे का माझी? अगं मग हे पहिल्याच अनुभवातून शिकायचं ना. ही वेळ आलीच नसती तुझ्यावर. बरोबर आहे तुझं. आता काय, अनुभवातनच माणूस शिकतो ना. तेच पहिल्याच अनुभवातून शिकायचं ना. मग तेच म्हणते मी. हा, आता पहिल्यांदा नाही जमलं म्हणून तर दुसऱ्यांदा चूक घडली ना. चल मग निघते आता. काय बॅग पण भरायची आहे ना. आय होप आपण एकमेकींचं तोंड पुन्हा कधीच बघणार नाही. काय माहित आता, म्हणजे बघू. येते. हा, येते. जाते. काय? जो माणूस पुन्हा येणार असतो ना तो येते असं म्हणतो. तू जाते आहेस, तो जाते. ओके, जाते. सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या. हा राजेश. सर, राज राज म्हटलं तरी चालेल. छोटं सोपं. राज, आज याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या चोरांनी माझा मोबाईल पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी हातापाई केली. माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये केंगरे. याच्याशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं की हा खूपच मेहनती आणि शिकाऊ मुलगा आहे आणि अशाच माणसांची आपल्या कंपनीला गरज आहे. म्हणून उद्यापासून राजेश सर, राज उद्यापासून राज आपल्या कंपनीत काम कर. वाजवा. हा. अभिनंदन राज. केंकरे,
याला याचं काम समजावून सांग. हो सांगतो सर. काय समजवाल? काम मी सांगितलं काय? मग गीता जे काम करायची ती सगळी कामं हा करे. शिवाय माझी काही कामं असतील. सर तुमच्यासाठी ना एखाद्याला कामातून उठवू पण आपण. तुम्ही फक्त काम सांगून तर बघा, नाही वाटेला लावलं ना तर नाव राज सांगणार नाही. वाट नको लावूस म्हणजे मिळवला. नाही सर, वाट काय, आता इथून पुढे तर आपली यशस्वी वाटचाल सुरू होईल. निघतो मी. उद्या भेटू. बाय सर. आता कधीतरी तू वॉशरूमला तर जाशीलच ना. वेलकम टू कामत ऑफिस. थँक्यू. आणि तुला ओळख करून देतो. हा, हे बघ, हे आहेत ना सुदर्शन, नमस्कार. त्या रेश्मा मॅडम, त्या पूजा मॅडम, आणि ह्या अष्टपुत्री. आणि हे आहेत ना, हे वासू. लक्षात आहे माझ्या. तुमची ओळख आहे का? हा म्हणजे वरवर आहे, उद्यापासून व्यवस्थित होईल नाही का? नाही, चांगलीच ओळख होईल. आणि ह्या आपल्या मीरा मॅडम. नमस्कार मीरा मॅडम. नमस्कार. खरंच खूप कौतुक करायला हवं तुमचं. तुम्ही आदित्यसाठी जे काही केलं त्यासाठी खूप धाडस लागतं. हॅट्स ऑफ. नाही मॅडम, अहो मी काहीच नाही केलं. तुम्ही मला आता लाजवताय. आणि तुम्ही मला तुम्ही म्हणू नका. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, म्हणजे तुमच्या लहान भावासारखा आहे मी. तुम्ही मला तू म्हणा, तू. बरं राजेश. ठीक आहे, येतो.
मिनिट. 3 cheers फॉर आवर टीम. आणि थँक्यू तुम्हा सगळ्यांना. ए चला चला, आपल्याला थँक्यू वगैरे म्हणतो, याला आपली किंमत नाहीये. चला चला. अरे नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही सगळे होतात म्हणून हे शक्य झालं. मी एकट्याने कसं सगळं केलं असतं ना. उलट तुमच्या सगळ्यांमुळे इतकं मोठं काम झालंय माझं. थँक्यू सो मच. बस काय ताई, त्यात थँक्यू काय. अरे आपल्या राजेशसाठी आपण काय पण करायला तयार असतो. त्यात तू राजेशची बहीण म्हटल्यावर तुझ्यासाठी आपण 100 वेळा काय पण करणार. हा म्हणजे मीराताई, खरं सांगू का, आम्ही सगळे ना एकदम घट्ट मित्र आहोत. म्हणजे ना एकदम जिवलग मित्र. आणि यांच्या जीवावर ना मी वाटेल ते करायला तयार आहे. बरं मीराताई, हा वैती, हा सोमन, हॅलो, आणि हा तात्या. अरे वा, तुमची मैत्री अशी छान बहरत राहू. हा म्हणजे काय, बरणारच. तुला सांगू का मीराताई, आम्ही ना असे टीम सारखे आहोत. म्हणजे मला कधी कुठेही जर का गरज लागली ना, तर मी या तिघांना बोलवतो आणि हे तिघे कुठेही मला मदत करायला येतात. आणि शिवाय एकही प्रश्न विचारत नाही आणि मी म्हणेन ते करायला तयार असतात. राजेश, खरंच खूप नशिबान आहेस तू. ते चांगले मित्र भेटायला खरंच भाग्य लागतं. नाही, माझं काय त्यात. खरं तर ही सगळी पुण्याई माची आहे. माचे आशीर्वाद आहेत ना, म्हणून हे सगळं घडतं. अगं माझं शोनते, तुमचा कौतुक सोहळा झाला असेल तर आपण जेवायला बसूया का? ही बघ जळकुटी कुठची. माझ्या लेकराचं कौतुक केलेलं आवडत नाही वाटतं हिला. नाहीतर काय. हो, खूप कौतुक आहे तुला त्याचं. त्याला काय काय करायचं आणि त्याच्या मागे लागलेस. नोकरी कर. त्याला ऍक्टिंग करायची आणि बळे बळे नोकरी करायला लावलीस त्याला. नाहीतर काय. अरे ऍक्टिंगने पोट भरतं का? ते भिकेचे डोहाळे. मा, तू काय सतत माझ्या ऍक्टिंग वरती घसरतेस. हे आज जे काही झालं ना, हे सगळं माझ्या ऍक्टिंग स्किलमुळे शक्य झालंय. हे मात्र खरं आहे. प्लीज तुम्ही त्याला तर टोकत जाऊ नका प्लीज. हा ठीक आहे. आता नोकरी करणार आहेस ना तू? हो, पण त्याला आपल्याला नोकरी असं नाही म्हणता येणार. मी ना तिथे रिअलिस्टिक ऍक्टिंग करणार. अरे बाबा, अरे आता तुला नोकरी मिळाली म्हणून तुम्ही सगळे नाचत होता ना, मग आता हे नवीन काय? हो हो, ते ताई, ते म्हणजे नोकरीच करतोय तो, पण जरा वेगळ्या पद्धतीची नोकरी. हा ठीक आहे ते सगळं, पण महिन्याच्या महिन्याला घरात पगार आण म्हणजे मिळवलं. ताई, तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असतील तर आपण जेवायला बसूया का? की ह्या सोहळ्याने तुझं पोट भरलंय? नाही जेवूया ना, चला जेवूया. आपण निघायचं का? हा, निघायचं. हो निघायचं. काय बोललात तुम्ही? काकू, ते निघायचं म्हणत होतो. जा, कायमचे जा. परत जर का माझ्या घरात आलात ना, तर तंगड तोडून हातात येईल तुमच्या. काय निघताय ना? नाही, आता काकू एवढा आग्रह करतायत तर मग जेवणच जाऊ ना. हा. काय म्हणतो स्वैती? हा, आता सगळे म्हणतायत तर जेवूयात ना. जेवूया. उपाशी पोटी जायची हिंमत पाहिजे ना तुमच्यात. टाळण्यांनो, एक नंबरचे हलकट आता तुम्ही सगळे. माझ्या माची मजा घेता ना. मधुराचा मेसेज. ताई, मी उत्तराच्या फोन मधून फोटोज डिलीट केलेत.